नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील या सेशनमध्ये तुमचं मी स्वागत करत आहे। बघा मित्रांनो, तलाठीच्या एग्जाम्स चालू झालेल्या आहेत। बऱ्याच शिफ्ट बघितल्या गेल्या, तुम्ही त्याचं ॲनालिसिस बऱ्याच लोकांकडून ऐकलं। कसे प्रश्न येतील किंवा कसे प्रश्न आले याच्यावर बऱ्याच जणांची चर्चा झाली। त्या चर्चेच्या अंती विचार झाले। विचाराच्या अंती कशा पद्धतीचे प्रश्न येण्याची संभावना आहे याच्यावरही आपण थोडंसं बघितलं। बऱ्याच माझ्या मित्रमंडळींनी जे ऑनलाईन शिकवतात त्यांनी तुम्हाला सांगितलं। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये मला बघायला भेटतंय की आपण एक शिफ्ट, दोन शिफ्ट किंवा त्याच्या पुढच्या शिफ्ट, अलग अलग दिवसांच्या वेगवेगळ्या शिफ्टवर आपण अंदाज बांधू शकतो। पण कन्फर्मेशन देत असताना मला एवढं लक्षात यायला लागले की जी तलाठीची जी एग्जाम आहे त्या तलाठीच्या एग्जामला जे काही त्यांनी पॅटर्न राबवलेला आहे किंवा जो काही त्यांनी सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसचा परिपूर्ण अभ्यास होणं आता गरजेचं आहे। ठीक आहे, परंतु एवढं नक्की आहे की आपण त्याच्यामधून थोडासा गेस काढू शकतो की ह्या पद्धतीचे प्रश्न येतील किंवा येण्याची शक्यता आहे। जसं आता मी थोडासा, जसं बाकीच्यांनी पण सांगितलं त्याच पद्धतीने मी थोडासा आढावा बघितला। सर्वांचा एक निष्कर्ष म्हणून मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की कोणत्या कोणत्या चॅप्टरवर, कोणत्या कोणत्या विषयावर, कोणत्या कोणत्या घटकांवर आपल्याला थोडासा जोर देणं गरजेचं आहे। सहज जर मी विचार केला मित्रांनो की मी थोडा ॲनालिसिस केला, अभ्यास केला, 4 विषय आपल्याला बघायला भेटले जे की तलाठी भरतीला विचारले जात आहेत। जीके, इंग्लिश, मराठी आणि गणित प्लस बुद्धिमत्ता। गणित प्लस बुद्धिमत्ता। ठीक आहे, हे 4 विषय मला इथं बघायला भेटले। ठीक आहे, आता हे 4 विषय थोडा पेनाचं फॉन्ट वाढून घेतो। ठीक आहे, ओके, ठीक आहे। आता हे 4 विषय बघितले तर एक लक्षात घ्या मित्रांनो, आपण गणिताचा, बुद्धिमत्तेचा अभ्यास जर केला तर प्रश्न त्या चॅप्टरवर येऊ लागले। मराठीचाही केला, प्रश्न सोपे येऊ लागले। इंग्लिशचाही केला, प्रश्न मीडियम टाइप किंवा सोपे येऊ लागले। परंतु जीकेचा अभ्यास जर आपण व्यवस्थितरित्या केला नसेल तर गडबड आणि गोंधळ इथंच आपल्याला बघायला भेटते। आणि महत्त्वाची यांचा जो डिफरन्स आहे, जो टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न जो आपण म्हणत आलोय, मला एक लक्षात येऊ लागले की इथं गणिताला आपण वेटेज दिलं नव्हतं ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होतो। ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी गणिताला स्किप पण केलेलं असणार आहे। ठीक आहे, पण स्किप करत असताना हे डोक्यात नाही ठेवलं की बाबा हे टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न तलाठीसाठी नवीन आहे। टीसीएस आयबीपीएस जुना आहे पण पॅटर्न तलाठीसाठी नवीन आहे, ते काही करू शकतील। म्हणून मी बऱ्याच वेळेस माझ्या लेक्चरमध्ये बोललो की गणिताला तुम्ही दुय्यम स्थान देऊन चालणार नाही। मग नेमकं तेच घडलेलं आहे। गणिताला इथं जर बघायला गेलं तर 12 ते 13 क्वेश्चन इथं विचारले गेले आणि इथं 14 ते 15 क्वेश्चन इथं बुद्धिमत्तेला विचारले गेले। हे पण लक्षात असून द्या। नॉर्मली आयबीपीएस आणि टीसीएसचा पॅटर्न असा होता सुरुवातीला की बाबा त्या गणिताला थोडंसं डावललं जात होतं आणि बुद्धिमत्तेला थोडंसं वेटेज दिलं जात होतं। परंतु मला असं समजून आलं की जेव्हा यांनी मागचा तलाठीचा पेपर काढून बघितला असेल टीसीएस आणि आयबीपीएस वाल्यांनी, त्यावेळेस आपल्याला हे बघायला भेटलं की बाबा की इथं गणिताला वेटेज देणं गरजेचं आहे। सेम मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोललो, चौकशी केली। मराठी आणि इंग्लिश त्यांचं म्हणणं आहे सर 10वीच्या लेवलचं होतं जे मराठी आणि इंग्लिश आहे। मी तुम्हाला घटक जे आहे ते घटक तुम्हाला सांगणारच आहे, कोणत्या कोणत्या घटकांवर आपण जोर द्यायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायला पाहिजे। राहिला प्रश्न जीके साठी मी एक स्पेशल सेशन घेणार आहे की आपण काय अभ्यास करायला पाहिजे। ठीक आहे, तर चला थोडंसं बघूया नेमकं काय घडतंय आणि काय नाही याच्यामध्ये। आता सहज जर मी थोडंसं ॲनालिसिस केलं, मी एका शिफ्टचं ॲनालिसिस नाही, बऱ्याच शिफ्टचं ॲनालिसिस करून मी हे जे तुमच्या समोर मांडतोय ना हे मांडतोय। जसं आता शालेय लेवलचं मी तुम्हाला आत्ताच बोललो, इंग्लिशच्या बाबतीत जर आपण आत्ता थोडंसं लक्ष दिलं इंग्लिशच्या बाबतीत
तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चला बघा कोणत्या कोणत्या चॅप्टर विचारलं गेलं होतं. आपल्याला लहानपणापासून जो शिकवला जात होतो ए अँड दी म्हणजेच आर्टिकल्स, म्हणजेच काय आर्टिकल्स. ह्या आर्टिकल्स वर पण प्रश्न विचारले गेले. ठीक आहे. त्यानंतर जवळपास आर्टिकल्स वर 3 क्वेश्चन बघून घेऊन चला. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, वन वर्ड सबस्टिट्यूशन, वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच एक शब्द दिलेल्या समूहासाठी किंवा त्याचा अर्थ सांगण्यासाठी एक शब्द. ठीक आहे. आता पुढे दिलेलं आहे बघा, याच्यासाठी 3 क्वेश्चन नॉर्मली विचारले गेले, म्हणजे वेटेज मी ऑन ॲव्हरेज सांगत आहे आता नॉर्मली. ठीक आहे. त्यानंतर सिनोनिम्स अँड अँटिनॉम्स, सिनोनिम्स अँड अँटिनॉम्स इथं जर बघितलं गेलं मित्रांनो 3 ते 4 क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात सिनोनिम्स अँड अँटिनॉम्स साठी. त्याच पद्धतीने इडियम्स अँड फ्रेजेस, इडियम्स अँड फ्रेजेस याच्यासाठी जर बघितलं गेलं तर 2 क्वेश्चन इडियम अँड फ्रेजेस साठी 2 ते 3 क्वेश्चन पकडून चला, 2 ते 3 क्वेश्चन इथं बघायला भेटतंय. ठीक आहे. परत नंतर टेन्स, जे टेन्स आहेत त्या टेन्स वर सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. त्याच पद्धतीने ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्यासाठी सुद्धा जवळपास 2 ते 3 क्वेश्चन बघायला भेटतात. याचाच अर्थ मित्रांनो आपल्याला काय बघायला भेटतं इथं की त्यांनी जे वेटेज दिलेलं आहे ते वेटेज ह्या याच्यासाठी दिलेलं आहे. पण टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार जर बघायला गेलं तर पॅरा जंबल आणि पॅसेज याच्यावर प्रश्न त्यांनी आता अजून एखाद्या वेळेस वाढवू शकतील. त्यामुळं पॅरा जंबल आणि पॅसेज याला विसरून चालणार नाही मित्रांनो. पॅरा जंबल, ठीक आहे, पॅरा जंबल अँड दुसरा आहे पॅसेज. उतारे म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, उतार्यावरून प्रश्न काढणे, यालाही विसरून चालणार नाही. कारण टीसीएस चा जो फार महत्वाचा जो असं म्हणूया घटक जो आहे इंग्लिश मधला तो पॅरा जंबल आहे. त्यामुळे आपल्याला ते विसरून चालणार नाही, हे लक्षात घेऊ ना. टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न जर बघितला नॉर्मली या दोन्ही पॅटर्न नुसार जर बघितलं तर पॅरा जंबलला थोडं महत्व दिलं, पण इथं त्यांनी काही सुरुवात तशी केलेली नाही ज्या हिशोबाने आपण त्यांना अपेक्षा धरायला पाहिजे होती. नॉर्मली हे मी महत्वाचे चॅप्टर सांगितलेले आहेत. याचा अर्थ असा नाही बरं का, मी पुन्हा एकदा तुम्हाला क्लिअर करतो की सर एवढे चॅप्टर करून जायचे का, मग एवढ्यावरच भागल का, नाही. प्रत्येक शिफ्टला त्यांच्या हिशोबाने ते प्रश्नांचा आवाका बदलू शकतील, चॅप्टर बदलू शकतील, लक्षात राहू द्या. परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की इथं थोडंसं फोकस करणं पण आपल्याला गरजेचं आहे. हे झालं तुमच्या इंग्लिश बद्दल मित्रांनो. पण पुढचा जो मुद्दा येतो मराठी. ठीक आहे. आता मराठीचा जर पाहिलं सहसा मराठी आपल्याला वाटते सोपी, पण एक लक्षात राहू द्या मराठी सोपी नाही, हे लक्षात राहू द्या. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं ओव्हरऑल जो प्रश्न जो आपण पाहतोय मराठीचा तो आपल्याला सोपा वाटतो. जसं उदाहरणार्थ आता ज्या घटकावर विचारला गेलाय पहिला घटक म्हणजे मनी, आणि हा मनी याच्यावर मित्रांनो 4 ते 5 प्रश्न विचारले गेलेत. म्हणजेच काय, मनी आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण मनी बोलतो, त्या मनीचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे, नेमका अर्थ काय होतो. कारण 4 ऑप्शन पैकी आपल्याला कन्फ्युजन वाढतं, कारण नेमका अर्थ कोणता आहे, म्हणून मनीचा अर्थ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. दुसरा आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी. समानार्थी वर 2 क्वेश्चन आणि विरुद्धार्थीवर नॉर्मली जर बघायला गेलं तर 1 ते 2 क्वेश्चन बघायला भेटतात. म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी हे पण आपल्याला मराठीत असणं माहित असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने समास, समास, समासवर 2 ते 3 क्वेश्चन. त्यानंतर संत किंवा साहित्य याच्यावर सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर बघा मी तुम्हाला एक सांगतोय, नेमके मला किती क्वेश्चन येतील किंवा आलेले आहेत हे मी नेमके नाही सांगू शकत, कारण मी जेवढ्या विद्यार्थ्यांशी बोललोय, जेवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली, ज्यांचे मला रिप्लाय आले, त्यांचं एक समराईज करून एक मगअप करून मी तुमच्या समोर ही मांडणी करत आहे. त्यामुळे आपल्याला थोडा अंदाज बांधणं गरजेचं असतं की नेमकं असं असू शकतं म्हणून. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे काय, प्रयोग. ठीक आहे, प्रयोग. त्यानंतर काय असणार आहे, वाक्प्रचार. वाक्प्रचार सुद्धा 1, प्रयोगावर 2 आणि इतर काही प्रश्न आहेत समजा मराठीमध्ये त्याच्यावर 1 ते 2 प्रश्न विचारले गेलेत. नॉर्मली अशा पद्धतीचा प्रश्न, अशा पद्धतीचा ऍनालिसिस आपल्याला होणं गरजेचं आहे. ओके. हे झालं तुमचं आता इंग्लिश आणि गणिताबद्दल. आता थोडंसं येतो माझ्या विषयाकडे, जो माझा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता. आता पहा वेटेज तुम्हाला आत्ता बोलल्याप्रमाणे
गणित आणि बुद्धिमत्ता, मी आत्ताच बोलल्याप्रमाणे त्यांनी वेटेजच्या हिशोबाने जर बघितलं, शेवटी झुकतं माप जे आहे ते बुद्धिमत्तेलाच आहे. समजा 14 ते 15 क्वेश्चन आपण असं म्हणूया, ठीक आहे. आणि इकडे जर बघितलं गेलं तर 12 ते 13 क्वेश्चन गणिताला असं बघायला भेटतं. टोटल एक 25 मार्काचा आवाका आपल्याला यायला पाहिजे, ठीक आहे. आता इथं बघा त्यांनी जे गणिताचे दिलेत, नॉर्मली मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत आलेलो आहे, म्हणजे आत्ताच नव्हे, मागच्या बऱ्याच वर्षापासून मी सांगत आलोय की गणितामध्ये महत्वाचे विषय कोणते असतात आणि त्याच विषयावर त्यांनी मारा केलेला आहे. पहिला आहे सव्या, दुसरा आहे काळ काम वेग, तिसरा आहे लसावी मसावी, ठीक आहे, लसावी मसावी, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी दिलेला आहे पदावली बघा आता, आणि नंतर आहे बॉडमॉस, त्यानंतर आहे सरासरी, ठीक आहे. सरासरी हे दोन्ही पण मध्ये येऊ शकतं, बुद्धिमत्तेमध्ये पण येऊ शकतं आणि गणितात पण येऊ शकतं. बुद्धिमत्तेमध्ये वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात सरासरीचे, पण हरकत नाही, आपण त्याला गणितात टाकूया. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजवर सरळ व्याजवर 2, काळकाम वेगवर 2, लसावी मसावीवर 2, पदावलीवर 2 असं आपल्याला बघायला भेटतंय. आणि बॉडमॉसवर नॉर्मली 1 ते 2 प्रश्न मला, कारण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलं सर मला 1 आलं, एकाने सांगितलं मला 2 आलं, आणि सरासरीवर 1 पकडून चला. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, जे प्रश्न जे चॅप्टर गणितामध्ये महत्वाचे आहेत ते हे. आता असं नाही की बाबा आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज विचारलं तर मग सरळ व्याज विचारलं तर चक्रवाढ व्याज विचारणार नाहीत का? विचारतील ना, पण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, हे पण लक्षात असू द्या. त्याच पद्धतीने समजा उदाहरणार्थ सरळ व्याज विचारलं, मग सर पर्सेंटेजचं काय, पर्सेंटेजवर पण विचारतील ना, शेकडेवारीवर पण विचारतील. म्हणजे आपल्याला काय थोडक्यात, म्हणजे असं नका धरून चालू की मास्तरनं हेच सांगितलंय, पाटील मास्तरनं हे सांगितलं मग हेच करायचं का, किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या टीचरना ऑनलाईन तुम्ही बरेच बघत असताल तर वेगवेगळ्या टीचरने हे सांगितलं नाही. मी तर म्हणतो बाबा हो, सगळ्यांना बघा, माझं नेहमीच एक ब्रीद वाक्य आहे, पहिलं ब्रीद वाक्य लक्षात ठेवा तुम्ही माझं, स्पीड विथ अॅक्युरेसी. सगळ्यांनी जे सांगितलं त्याचं मगअप करा, आपली स्पीड वाढवा, अॅक्युरेसी काढा, आणि मग आपण दुसऱ्यांपेक्षा जास्त मार्क मिळवू शकू, हे लक्षात राहू द्या. मी नंतर ओव्हरऑल एव्हरेज पण बोलणार आहे, काय नेमकी भानगडे म्हणून. बुद्धिमत्तेचा विचार जर केला तर बघा, अपेक्षा होती दिशेवर विचारण्याची, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं सर दिशेवर काही प्रश्न आलेला नाहीये. ठीक आहे, एखादा आला असेल तर आला असेल, माहित नाही, पण चिन्हांच्या याच्यावर जे प्रश्न विचारला, प्लस मायनस हे समीकरण बदलून असे काही प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांनी विचारलेले आहेत 1 ते 2 प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर सिरीज बघा, आवडता बरं का हा त्यांचा, सिरीजवर 6 क्वेश्चन विचारलेत असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, बऱ्याच लोकांचं एक ऍव्हरेज काढून मी सांगतोय 6. त्यानंतर तर्क आणि अनुमान. ठीक आहे, तर्क आणि अनुमान बऱ्याच जणांना अवघड जाणारा हा चॅप्टर आहे. तर्क आणि अनुमान याच्यावर जे प्रश्न विचारलेत हे 2 प्रश्न विचारलेले आहेत. परत नातेसंबंधावर विचारण्याची अपेक्षा होती, विचारलेलं नाहीये. बैठक व्यवस्था, काही विद्यार्थी बोलले की सर बैठक व्यवस्थेवर विचारलेला आहे, काही विद्यार्थी म्हणले नाही. एक प्रश्न पकडून चला बैठक व्यवस्थेवर, कारण हा पण त्यांचा आवडता प्रश्न आहे. सर्क्युलर असेल किंवा सरळ पद्धतीने असेल, हा पण त्यांचा आवडता आहे. त्यानंतर पझल्स किंवा मिसलेनियस म्हणतो आपण त्याला, पझल्स किंवा मिसलेनियस वर पण त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं मित्रांनो, आता बघा नातेसंबंधावर विचारलं नाही, दिशाज्ञानवर विचारणार, याचा अर्थ पुढे शिफ्ट मध्ये विचारणार नाहीत का? 100% विचारणार आहेत. फक्त शिफ्ट वाईज ते बदलू शकतं, त्याचा आवाका बदलू शकतो. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं की बुद्धिमत्ता, गणित हे बुद्धिमत्तेपेक्षा थोडं अवघड जातंय. त्याच्या मागचं कारण मी बऱ्याच वेळेस सांगतो माझ्या लेक्चरमध्ये की गणित हे काय असतंय, हे गणित हे कॅल्क्युलेशन पार्ट असतोय, त्याला वेळ लागतोय, मग आपल्याला वाटतं हे अवघड आहे म्हणून. हरकत नाही, अवघड तर अवघड, पण आपल्याला सोपं करणं गरजेचं आहे. सोपं कसं करणार आहे? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इज इट क्लिअर? आता बघा ओव्हरऑल पेपर कसा होता. ओव्हरऑल पेपर कसा होता, जेवढ्या विद्यार्थ्यांकडून मी फीडबॅक घेतलेला आहे त्यांचा एक मगअप करून सरासरी काढून ओव्हरऑल पेपर सोपा होता असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे जवळपास 80% प्रश्नांची उत्तरे आली. ठीक आहे, 80% प्रश्नांची उत्तरे आली म्हणजे सोपी होती. बघा आता आपला कट ऑफ कुठं चाललाय, 20% मध्ये आपण गडबड खाल्लेलो आहोत. ह्या 20% मध्ये त्यांचं म्हणणं आहे सर 12 प्रश्न मध्यम प्रकारची होती, समजा 80 प्रश्न सोपी होती, 12 प्रश्न मध्यम प्रकारची होती आणि 8 प्रश्न ही अवघड प्रकारची होती. एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगतोय की बाबा दुसऱ्याला जे येतं ते आपल्याला यायलाच पाहिजे, पण दुसऱ्याला जे येत नाही
ते पण आपल्याला यायला पाहिजे, तेव्हा आपला कुठंतरी नंबर लागेल, हे लक्षात असून द्या. म्हणजे नेमकं काय, दुसऱ्याला जे येतं, ठीक आहे, म्हणजेच काय बघा, दुसऱ्याला जे येतं म्हणजे 80 मार्क आपल्याला यायलाच पाहिजे. दुसऱ्याला जे येत नाही म्हणजे 12 आणि हे 8 हे 20 मार्क हे सुद्धा आपल्याला यायलाच पाहिजे. तेव्हा कुठं 100 पैकी 100, 100 पैकी 98, 100 पैकी 96 असे काही मार्क पडायला काय हरकत नाही. मी प्रश्नांच्या पद्धतीने म्हणतो बरं का, गुणांच्या पद्धतीने नाही. 100 पैकी म्हणजे गुण किती आहेत असं नाही, प्रश्न म्हणतो मी. प्रश्न 100 प्रश्नांपैकी 100, 100 प्रश्नांपैकी 98 अशा पद्धतीने आपल्याला किंवा पर्सेंटेज मध्ये सांगतोय असं गृहीत करून चला तुम्ही कोणत्याही विषयाचं, कोणत्याही परीक्षेचं. आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं असतंय. म्हणजे जे दुसऱ्याला येत नाही ते आपल्याला 100% यायलाच पाहिजे, तेव्हा आपला कुठतरी नंबर पुढे सरकेल. नाही तर 80 मध्ये आपण सगळे हौशे नवशे गवशे सगळे बसायला लागलो ना रे. 80 मध्ये सगळे बसायला लागलोय. खरी गंमत कुठं असते, 80च्या पुढे. खरी गंमत कुठे, 81 to 100, 81 ते 100 याच्यात गंमत आहे खरी आपली. आणि इथंच आपण फसतो, हे लक्षात असून द्या. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर हा पेपर तसा जर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितला मित्रांनो की सोपा होता, पण मी असं याच्यातून कन्क्लुजन काढतो, पेपर सोपा जरी असला तरी प्रश्नांची उत्तर देत असताना धांदल उडाली, कुठेही गडबड काही घोटाळा झालेला नाही. मी ते पण चेक केलं, सर्व व्यवस्थित ट्रान्सपरन्सी पद्धतीने चाललेला आहे. आतापर्यंत सर्व पेपर व्यवस्थितरित्या पार पडलेले आहेत असं मला बघायला भेटतंय. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने आपला आत्मविश्वास तुम्ही गमावू नका. हे झालं प्रश्नांचं विश्लेषण. यात काही तुम्हाला असं वाटत असेल सर प्लॅनिंग कशी करायला पाहिजे, तर प्लॅनिंग मी तुम्हाला पुढची प्लॅनिंग असं सांगेल मित्रांनो. पुढची प्लॅनिंग की तुम्ही एक प्रकारे आता रिव्हिजन द्यायला सुरुवात करा. आतापर्यंत जे गेस काढलाय आपण की ह्या चॅप्टरवर आपण फोकस करायला पाहिजे, त्याला फोकस तर कराच. जे आलेले नाहीत, मी आत्ताच बोललो ना, पॅराजंबल सारखे किंवा दिशाज्ञान सारखे असे काही चॅप्टर राहिलेले असतील तर त्याला पण तुम्ही रिव्हिजन द्या. त्याला असं डावलून घेऊ नका. ऐनवेळेस तेच प्रश्न तुमच्या पदरी पडतील, तुमच्या नशिबात तेच प्रश्न येतील आणि तुम्ही बोंब मारत फिरणार की अरे आपण तर करायला पाहिजे होतं, झालं नाही. म्हणून सांगतोय हे सगळ्या लोकांचा, त्यात मी इन्क्लुडिंग मी ऑल्सो, मी असं म्हणत नाही की मी ब्रह्मदेवचा बाप आहे, माझंच ऐका हेच प्रश्न असे उत्तरतील, परंतु एक आपला अनुभव असतो, तो अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे की सर्व गोष्टी, सर्व चॅप्टर तुमचे रिव्हिजन व्हायला पाहिजे. गणित असो, बुद्धिमत्ता असो, विज्ञान असो. आता जीकेच्या बद्दल मी बोललो नाही, कारण जीकेचं नॉर्मली कुठं कुठं प्रश्न विचारले गेलेत, काय काय प्रश्न विचारले गेलेत हे सांगण्यापेक्षा कोणत्यावर प्रश्न विचारले हे मी तुम्हाला नंतर सांगेल. परंतु जीके बसचं सांगत असताना एवढंच सांगेल की संत साहित्यांचे त्यांचे जे लेखक आहेत याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत, किंवा कोणतं राज्य कोणत्या कम्युनिटीने जास्त आहे, किती पर्सेंट नाही, याच्यावर काही प्रश्न विचारले गेलेत. जीकेचा अभ्यास तुम्हाला आवाका मोठा आहे, तो तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल, लक्षात राहू द्या. तर एवढं मला तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं होतं की बाबा काय फोकस करायला पाहिजे, काय नाही फोकस करायला पाहिजे. पुढचा व्हिडिओ मी एक टाकणार आहे गेस पेपरवर, याच्या पुढे लक्षात राहू द्या, गेस पेपरवर माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे. म्हणजे गेस पेपर कसा असायला पाहिजे, कशा पद्धतीने असायला पाहिजे. जर तुम्हाला बुद्धिमत्तेबद्दल, गणिताबद्दल काही इश्यू असेल, काही प्रॉब्लेम असेल, सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन दिस नंबर 8275237849. ठीक आहे, बुस्टर उमेश पाटील. आणि तुम्हाला वाटलं सर याचं काही ऍप आहे का तुमचं, तो हो आहे. याच्यात जाऊन तुम्ही ऍप मध्ये जाऊन तुम्ही गणित किंवा बुद्धिमत्ता याचा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. बुस्टर अप म्हणजे यूपी म्हणजे उमेश पाटील. बुस्टर अप एज्युकेअर प्ले स्टोअरवर जा, हे ऍप डाउनलोड करा. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर स्टोअर मध्ये जा. स्टोअर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळं काही तिथे दिसेल, क्लिअर आहे. आणि तरी काही प्रॉब्लेम आला तर माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे. याच्यानंतर टाइम टू टाइम मी तुम्हाला उगाच भ्रमात ठेवणार नाही, असेच व्हिडिओ टाकेल. गणित बुद्धिमत्ता आहेच आहे, विज्ञानाचे पण मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करत आहे. त्याचसोबत इंग्लिशचे पण जे तुम्हाला व्हिडिओज पाहिजे ते पण मी टाकणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन होईल, जास्तीत जास्त तुमचा फायदा होईल असंच मी बघणार आहे. तोपर्यंत मी ते थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद.